आई काय करताय? शेंगदाणे भाजते. उपवास आहे ना, मग शेंगदाण्याचे लाडू बनवूयात. चालेल. हे बघ, पहिल्यांदा मी आता शेंगदाणे छान खरपूस भाजून घेते. हे बघ, आता आपल्याकडे ना वेलची पावडर नाही आहे, तर आता मी काय करते, 2 वेलची शेंगदाण्यामध्ये टाकते आणि त्या पण शेंगदाण्याबरोबर गरम करून घेते. हे बघ, शेंगदाणे आता भाजून झालेत. आता मी त्याच पॅनमध्ये थोडंसं तूप घालते आणि थोडा डिंक तळून घेते. डिंकामुळे लाडू पौष्टिक, क्रंची आणि टेस्टी लागतात. डिंक तळून झालाय. आता पॅनमध्ये काजू, बदाम आणि थोडंसं तूप घालून भाजून घेऊया. आता हे भाजलेले शेंगदाणे, काजू, बदाम मिक्सरच्या भांड्यात टाकून एकदा फिरून घेऊ. ज्या प्रमाणात आपण शेंगदाणे घेतले होते त्याच प्रमाणात गूळ घेतलाय. आता गूळ आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूयात आणि आणखीन एकदा फिरून घेऊ. आता हे मिश्रण बारीक झाले. आता याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकते आणि आणखीन एकदा फिरून घेते. म्हणजे हे मिश्रण एकजीव होईल आणि लाडू छान वळले जाते. आता लाडूचे मिश्रण परफेक्ट तयार झाले. आता आपण तळलेला डिंक खलबत्त्यात टाकून थोडा जाडसर वाटून घेऊया. आता हा डिंक मिश्रणात टाकूया आणि मिश्रण एकजीव करून घेऊया. आता मिश्रणात 2 चमचे तूप घालूया आणि लाडू वळून घेऊया. तुम्ही पण उपवासासाठी शेंगदाण्याचे लाडू नक्की बनवा. रेसिपी आवडल्यास अनुप्रती किचनला सबस्क्राईब करा.